झेडपीच्या आधी महापालिका निवडणुका. निवडणूक आयोगाची चाचपणी सुरू. 2 टप्प्यात निवडणुका होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मोकळा केला. मात्र 50% आरक्षणाची मर्यादा न ओलांडण्याची अट घातली आहे. राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली. त्यामुळे महापालिकांची निवडणूक आधी घेणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात नागपूर आणि चंद्रपूर या 2च महापालिकांनी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे त्यात दुरुस्ती करून ही मर्यादा 50%च्या आत आणणं सोपं आहे. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पार केलेल्या 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचं प्रमाण कमी करूनच निवडणुका घेण्यावर निवडणूक आयोग विचार करतोय. आरक्षणाचं प्रमाण कमी केल्यावर पुन्हा सोडत काढावी लागेल. याला बराच कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. आरक्षणाचा प्रश्न नसलेल्या 15 जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका होऊ शकतात. कोणत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका अडचणीत आलेल्या आहेत तेही पाहूया. नंदुरबार, पालघर, गडचिरोली, धुळे, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अकोला, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा, बुलढाणा. आरक्षणाचं प्रमाण कमी करूनच निवडणुका घेतल्या जाणार असल्यानं 17 जिल्हा परिषदा, 84 पंचायत समित्या आणि 2 महापालिकांमधील ओबीसी आरक्षण कमी होईल. तुलनेनं 2च महापालिकांमधील आरक्षणाच्या मर्यादा 50%च्या आत आणणं शक्य असल्यानं महापालिका निवडणुकांचा भार जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधीच उडण्याची शक्यता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.